एक छोटं बाळ होतं आणि ते नाही का म्हणजे हॉटेलमध्ये गाणे वगैरे म्हणतात ते लेडीज बाल डान्स. हां असंच काहीतरी होतं. ते शिक्रापूरला त्याची मम्मी होती आणि वयाच्या 18व्या वर्षी का 17व्या वर्षी तिला तो मुलगा झालेला होता. अरे तो मुलगा 1 वर्षाचा होता. तर दुसऱ्या एका लेडीजनं फोन केला, म्हणजे एका ॲम्ब्युलन्सवाल्यानं केला, म्हणे असं असं ताई आहे आणि तुम्ही जवळ आहे तेवढं ते बाळाला बघा तिथं डिवायला जाऊन. मग तिथं डिवायला त्यांना 6 वाजता आणलेलं होतं ते बाळाला. पूर्ण छाती तोंड ते सगळं त्याचं भाजलेलं, म्हणजे पाणीची बकेट त्यानं अंगावरती असं ओढून घेऊन म्हणजे पडलेला का काय असं झालं. 1 वर्षाच्या बाळाने? हो. त्या मुलाला घेऊन रात्री 9 वाजता आम्ही निघलो, हॉस्पिटलला आणलं इथं. तिथं ते गेलो तर तिथं ती मुलीला फोन करत होते, ती येत होती तिकडून की बाळाला असं झालंय भाजलंय म्हणजे आईला त्या मुलाच्या. तर ती येती करत चांगला अर्धा पाऊण तास गेला. तर शिक्रापूरहून यायचं, ट्रॅफिक वगैरे, रात्रीची वेळ, परत ते काम असे करते की तिला त्यातनं बाहेर निघणं पण खूप अवघड असेल. मग ते कशी तरी आली आणि मग येती करत मग आम्ही ते आधी तर म्हणली तर बेड होतं, आयसीयूची गरज होती. ते तो रोजचं 25,000 रुपये भरायचे किंवा 50,000 रुपये तर त्या दिवशी डिपॉझिट भरायचं ते बोलले. जर बाळाला तिथं ॲडमिट केलं तर मी सुसाईड करेन, आई म्हणाली. आई म्हणाली. मग ती मुलगी ते आता जे आजूबाजूचे 2-3 पोरं म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी तेच सांगते होते, म्हणे मग नको आपलं ससूनला घ्या. मग ससूनला नेलं. मग त्याचे पेपर वगैरे ते बनवूसर 2:30 वाजल्या. बाप. आणि ती तर मग मी तिला बोलता बोलता म्हटलं बापासून असं कसं होऊ शकतं, म्हटलं त्याचं लक्ष पाहिजे ना. म्हटले नाही आहे, हे जे पप्पा पहिले ते सोडले का काय, हे दुसरे पप्पा आहे. मग मला थोडंसं कुठंतरी ते कनेक्शन लागलं की हे काहीतरी वेगळंच आहे. आणि एवढं ते बाळ भाजलं होतं त्याला. पूर्ण मी वरती ॲडमिट करून येईपर्यंत मी हल्ली नाही. म्हटलं एक त्याचा जीव वाचणं खूप गरजेचं आहे. एवढं लहान बाळ, एवढं गोड पण होतं ते.